तर मित्रांनो, हे जे आहे एकदम सुंदर पद्धतीचा गोठा आपल्याला केज या ठिकाणी पाहायला मिळतो. 20 म्हशी आणि 3 एचएफच्या गायी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला हे जे आहे खुराक फीड जे आहे हे बिजू घातलेलं दिसतं. तर जबरदस्त पद्धतीच्या या म्हशी आपल्याला केज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मशीनच्या खाली मॅट वगैरे टाकलेले आहे आणि त्याच्यामुळं मस्टायटिस वगैरेचे प्रॉब्लेम जे आहेत हे या गोठ्यावर आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर बघा मित्रांनो, म्हशींची तब्येत कशी सांभाळलेली आहे. गोठ्यावर म्हशी तांबूस लाल वगैरे होतात, परंतु या ठिकाणी आपल्याला म्हशींची तब्येत पण चांगली दिसते. म्हशींचा रखरखाव पण पाहू शकता, कासा वगैरे पाहू शकता. तर केज या ठिकाणचा हा गोठा असून एकदम नियोजन टॉप क्लास ठेवलेला आहे. पूर्ण मुर्रामध्ये या म्हशी आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात एक टॉपची 5 क्विंटल प्लस असणारी म्हैस पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाण्याच्या ठिकाणी टाकी आहे आणि डॉक्टर सूरज तपसे या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. त्यांच्या अंतर्गत हा संपूर्ण गोठा चालतो. हे या ठिकाणी मालक आहेत या तबेल्याचे. अथक प्रयत्नानंतर मालकांनी त्या ठिकाणी त्यांना उठवलेलं आहे. सर, आपला परिचय काय आहे? परिचय शेकीन चाल. किती म्हशी आहेत आपल्या? आपल्या 16 म्हशी. 16 म्हशी आहेत. दूध किती लिटर जातं आपलं? आता 150 लिटर जातं. इकडून या थोडंसं. 150 लिटर दूध म्हशीचं संपूर्ण म्हणजे वरव्याला जाते का? काय म्हणजे रेट काय आहे दुधाचा? 70 रुपये. आणि खाण्यामध्ये काय काय त्यांच्या म्हणजे कडबा? गव्हाचा भुसा, कांडी घास. कसं म्हणजे किती किती टायमाला काय काय टाकतात तुम्ही? 2 टायमाला कांडी भुसा आणि जे आहे खुराक किती किती देत आहे म्हशीला? एका म्हशीला 2 किलो सरकी, 2 किलो सरकी, 1 किलो चुन्नी. एका म्हशीला 3 किलो, सकाळी 3 संध्याकाळी 3, 6. सगळ्यात जास्त जी दुधाची म्हैस आहे ही किती लिटर दूध देते आपल्या इथं? 17 लिटर. तर हप्ता किती भेटते आपल्याला दुधाचा? हप्ता असं लोकल मध्ये आहे तरी महिन्याला? तरी ते मुलाला माहिती आहे. अच्छा, तुम्ही जास्त बघत नाही. नाही. किती म्हणले? 150 लिटर म्हशीचं दूध 70 रुपये रेट ना. सगळं निरसं दूध देत आहे. साहेब, करावं कॅल्क्युलेशन थोडंसं. तर कधीपासून आहेत ह्या व्यवसायात तुम्ही? आता 1.5 वर्ष झालं. फक्त 1.5 वर्ष? होय, लय मोठी झेप घेतली तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये. आणि आता उन्हामुळं इथं बंदिस्त आहेत. पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये बाहेर असतात का? नाही. इथं 10,500 रुपयाचं, 10,500 रुपयाचं दिवसाला. आणि हाताखाली कामगार किती इथं? एकच कामगार आणि एक कडबा कुट्टी हे करणारा. असे 2 माणसं ठेवले तर त्यांना काय देतात पेमेंट? 22-23 हजार रुपये. दोघांना पण 22,000 रुपये? एकाला 22,000 रुपये. अच्छा. आणि बाकीच्याला एक सालाना आहे. अच्छा. ते सालाना आहेत. तर धन्यवाद चाचा, तुम्ही जी आम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली. तर सगळ्यात महत्त्वाची काय काळजी घ्यायला पाहिजे म्हशी सांभाळताना किंवा मग हा व्यवसाय करत असताना? नवीन जे व्यावसायिक येतील त्यांनी कोणत्या गोष्टीचं काळजी घ्यायला पाहिजे? चारा घरचा असायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. पाणी मुबलक असायला पाहिजे. आणि गोठा अशा पद्धतीनं एकदम मोकळ्या वातावरणात असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं चांगलं नियोजन लागून राहतं. धन्यवाद सो मच सर, तुम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल.